पुढे बोलूयात बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता विरोधक आक्रमक झालेले आहेत। महाविकास आघाडीनं बंदची हाक दिली आणि त्यावरून आता राजकारण चांगलंच पेटलंय। हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत। हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतो। ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्यावरतीच गुन्हे दाखल करणं हे असं बघितल्यानंतर मग आग लागो तुझ्या कारभाराला असंच म्हणायची वेळ येते। ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिला सुद्धा 10-12 तास नुसतं खोलंबून ठेवलं। काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आता राजकीय वादाला तोंड फुटलंय, कारण महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। बदलापूर प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आता विरोधकांनी बंदची हाक दिली आहे। येत्या 24 ऑगस्टला राज्यात महाविकास आघाडीनं बंद पुकारलाय। उद्धव ठाकरेंनी जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं। तो हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे। शिशु वर्गातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर बदलापुरातल्या जनतेत संतापाचा आगोश उसळला। पालक आणि बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल्वे मार्ग रोखून धरला, पण सत्ताधाऱ्यांनी त्या जन आक्रोशाला राजकारणाची उपमा दिली आहे। ते आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला, त्यामुळे राजकीय वादाची ठिणगी पडली। मुख्यमंत्र्यांच्या त्या आरोपांवर उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली आहे। हे जे कालचं जे आंदोलन होतं हे पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे। हे असंवेदनशील सरकार आहे आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत। हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतो। एकीकडे विरोधकांनी बदलापूरच्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची काहीशी कोंडी झाल्याचं चित्र आहे। त्यामुळेच या प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय। मुख्यमंत्र्यांनी बदलापूरच्या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला, तर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय। या सगळ्या गाड्या भरून तिथे येऊन आंदोलन करते, सगळं त्याच्यामध्ये सीसी फुटेजमध्ये आहे। बरं क्षणभर असेल काय चुकलं त्यांचं, म्हणजे निषेध पण करायचं नाही। जर ते उतरले नसते तर गुन्हा दाखल झाला असता का? काल सुद्धा आमच्या सुषमाताई जाऊन बसल्याच ना, त्या बसल्यानंतर तो तिथला दुसरा नालायक वामन म्हात्रे त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला, नाही तर तो सुटलाच होता। खरं तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण शाळा प्रशासन पोलीस यंत्रणेनं दडपण्याचा प्रयत्न केला। पीडित मुलींवर वैद्यकीय उपचार करायला नकार दिला गेला। पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला टाळाटाळ केली। कुठंच न्याय मिळत नसल्यानं पालक आणि जनता रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर आंदोलनाचा फडका उडाला। पण आता बदलापूर प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत, तसंच आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी राजकारण पेटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।